तर हा असणार आहे आपला पार्ट 3. हा, तर पार्ट 3 मध्ये आम्ही दाखवणार आहेत की आमचा जिथं आम्ही भेटलो होतो तिथून नंतर आमचं काय झालं काय नाही, लग्नाचा विषय कुठपर्यंत गेला काय, आम्ही या सगळं ब्लॉग मध्ये कव्हर करणार आहेत. की मी हिला कुठे बोलवलं, काय बोललो, ही कुठं पडली, मी ते पण सांगतो तुम्हाला फ्रेंड्स. ही पडली एका जागेवर, एवढी पडली ना बेकार, रात्रीचा टाइम होता. तर ह्या ब्लॉग मध्ये आपण सगळं कव्हर करूया. तर चला ब्लॉग स्टार्ट करूयात. चलो. सो हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? आय होप सगळे मजेत असतात. तर तुम्हा सगळ्यांचा एक बार परत माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आणि तुम्ही विचार करत असताल की इतक्या दिवसानंतर ब्लॉग आलाय, तर त्याचा एकमात्र रिझन आहे. तुम्हाला वाटत असेल की कदाचित जॉब असू शकतो, पण तसं काय नाहीये. त्याचा मेन रिझन आहे आमचे भांडण. आमच्या भांडणामुळं आम्ही 3 ते 4 दिवस रील शूट केलेले सर तिकडं. नाहीत. ह्या माणसामुळे रील शूट केलेले नाहीयेत. समजलं तुम्हाला? माझ्यामुळं काय? आता बोलले असं तर ब्लॉग चालू आहे म्हणून मी लय कंट्रोल करते. ठीक आहे. तर कशा आहात मित्रांनो? चांगले आहेत ते. चांगले आहेत ना? तुमच्यासारखे तुला थोडी. सोडून. ठीक आहे. परत भांडणं होतं नाही आनंद, कॅसेट एकदम शांत बसा, मी पहिलेच सांगते. भांडणं कधी होत नाहीत आपले, ते तरी सांग. एक भांडणं कधी नाही होत आपले. होत नाही, तुम्ही मुद्दाम भांडणं करतात. 4 दिवसापासून कमीत कमी मला तो ब्लॉग शूट करायचा होता. मला इतक्या रिक्वेस्ट येतात, ते इतके डीएम्स येतात, ते पार्ट 3 शूट करा, Q&A चा व्हिडिओ बनवा. काहीच करता येत नाही मला, फक्त आणि फक्त भांडणामुळे. एकमेव कारण हे आहे. टाळी एक हाताने नाही वाजत, दोन्ही हाताने वाजते. म्हणून सगळ्यात मोठा माणूस नाही. हात जो आहे ना, सगळ्यात मोठा हात. हे बघा, एक हाताने टाळी वाजते माझ्याकडे. ही टाळी नाही बोलत, ह्याला असं बोलतात नारायण. ठीक आहे, चला ब्लॉग चालू कर, बडबड बंद कर. आजचा जो ब्लॉग आहे तो आहे तुमच्या रिक्वेस्टमुळे काढलेला पार्ट 3. यस ये बोला ना, ये. यस. हे काय येस असते? म्हणून आमचे भांडणं होतात. कोण घाबरत? आता मला सवय झाली मित्रांनो, भांडणाला कोण नाही घाबरत. नाही ना? मी तर अजिबात नाही घाबरत. नेक्स्ट टाइम भांडणं होतं ना, मी अख्खा ब्लॉग काढणार आहे, बघा तुम्ही. भांडणाचा हा. एवढा दम नाहीये कोणात तुझ्यात. बघायचंय? नको. चल ब्लॉग चालू कर. सो आपला ब्लॉग स्टार्ट करूयात. गेल्या वेळेस आपण तो जो ब्लॉग आहे तो लास्ट कुठे सोडला होता? कुछ याद है तुमको? मला याद आहे. तर आपण ती सोडला होता इथे की तुम्ही मुंबईला गेलात आणि आम्ही आमच्या पुण्याला गेलो. हा. हा, ओके. इथून पुढं काय झालं आता ते आम्ही सांगणार. त्याच्यानंतर आम्ही परत कधी भेटलो? आमची 3rd भेट. त्यानंतर म्हणजे की कमीत कमी 3 वर्ष आम्ही एकमेकांना भेटलो नाही, आमचं काहीच कॉन्टॅक्ट नाही. त्याचं एकमात्र रिझन हे होतं की आम्ही फक्त लग्नामध्ये गेलो तरच आम्हाला भेटण्याचे चान्सेस होते, ते अदरवाईज काहीच चान्स नव्हते आम्हाला एकमेकांना भेटण्यासाठी. पण आनंद आहेत ना, मला कधी कधी भेटायला यायचे. हा, आणि भेटायला पण कसं यायचं मित्रांनो माहितीये का? म्हणजे माझ्या ज्या वहिनी होत्या ना, वहिनींबरोबर कधी दिवाळी असेल, कधी रक्षाबंधन असेल, कधी भाऊबीज असेल, तर वहिनींसोबत मी यायचो, वहिनी मला घेऊन यायच्या. तर मी त्या बहाण्याने हिला भेटण्यासाठी यायचो. आणि भेटायचं पण कसं, असं लांबून लांबूनच, जास्त काय बोलायचं नाही काय नाही, फक्त एकामेकांना बघायचो बास. जास्त काय भेटत नसायचो, कारण की मम्मीला वगैरे आवडत नसायचं आम्ही एकमेकांना बोललेलं. आणि है का कसं असतं, आपण एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये असलो ना, तर म्हणजे नाही का आपल्याला पुढच्या बद्दल थोडी तरी आपुलकी वाटती. आणि आमचं कसं डायरेक्टच बोलणं बिलणं सगळं बंद झालं. आमच्याकडे एकमेकांचे नंबर नव्हते. आनंदनी मला निघताना नंबर दिला होता, पण मी कधी धाडच नाही व्हायचा माझा कॉल करायचा, तर मी कधी कॉलच नाही केला आनंदला. नाही कॉल केला, पण ते कधी यांच्या वहिनीला वगैरे सोडवायला यायचे, कधी दिवाळीमध्ये यायचे, कधी भाऊबीज झालं, रक्षाबंधन झालं, तर मग कसं आमच्या घरी पाहुणे म्हणून माझी बहीण पण यायची आणि हे पण यायचे कधी कधी. बस तेव्हाच आमचं थोडंफार बोलणं व्हायचं, जास्त आम्ही बोलत नव्हतो. कारण की कसं आहे ना, ज्या वेळेस आम्ही भेटलो होतो त्यावेळेस आम्हाला खूप असं आपुलकी वाटायची. त्यानंतर 1 वर्ष गेलं, 1.5 वर्ष गेलं, म्हणजे ती गोष्ट आम्ही थोडी थोडी विसरत जायला लागलो होतो. तर मग काय झालं, अचानक मग 3 वर्षाने यांच्या चुलत बहिणीचं लग्न ठरलं. परत कुठे? गावाकडे. ते पण लग्न परत गावाकडे होते. आणि त्या लग्नामुळेच आमचं जे आयुष्य आहे ते पूर्णपणे बदललं. आणि आमचं जे म्हणजे लग्नाचा आम्ही प्रोसेस थोडंसं आहे आहे ना, म्हणजे ज्या टाइमला ते लग्न ठरलं का, म्हणजे ज्या आधी लग्न झालं होतं ना स्टार्टिंग वालं, त्याच्यामध्ये आम्ही थोडं अनमेच्युअर होतो, आम्हाला एवढं काही समजत नव्हतं, काही गोष्टी कळत नव्हत्या. पण जेव्हा हे लग्न आलं 3 वर्षानंतर, हिला पण बुद्धी आली, हिला तर काहीच बुद्धी नव्हती. तर हिला नंतर मग ही पण मॅच्युअर झाली, मी पण मॅच्युअर झालो.
पण ही जेव्हा त्या लग्नामध्ये आली बरं का, तर ही एकदम चेंज. काय फोटोज बघा तुम्हाला पाठवतो, हा म्हणजे इथं टाकतो मी. एकदम चेंज झालेली होती आणि मी पण थोडाफार चेंज झालो होतो का तुम्ही काय नाही? नव्हतं चेंज झालं, गप्प बसा तुम्ही. आणि सेम ही- होतात, सेम. ही- असं नाही का ते लाकडावर असं कपडे अटकवतात तसे होतात. काय बुजगावनं? हा, ठीक आहे ना, माझी पण बारी ना बोलायची. तर ही एकदम वेगळीच होऊन आली मित्रांनो, माहितीये का. एकदम चेहरा म्हणजे एकदम चेहऱ्याचा कलर वगैरे एकदम फेअर, केस वगैरे स्ट्रेट वगैरे, म्हणजे एकदम चांगली राहायला लागली होती. आणि मी त्या टाइमिंगला तिला बघितलं तर मग मी अजूनच हे येडा झालो माहितीये का हिला बघून. चुलत बहिणीचं आमच्या दारातच लग्न होतं. तर विषय असा होता की लग्न होतं 2 दिवसाने ना, आम्ही त्या टायमिंगला काय माहिती काय होतं त्या दिवशी, म्हणजे त्या लग्नामध्ये आम्ही 2 दिवस आधीच गेलो होतो, कारण की आम्हाला हळद पण अटेंड करायची होती, आम्हाला साखरपुडा पण अटेंड करायचा होता, आम्हाला सुपारी सुद्धा अटेंड करायची होती. तर आम्ही इतके खुश होतो ना, खूप खुश होतो. आणि 3 वर्षाच्या गॅपमध्ये काय गोष्टी अशा होत्या, म्हणजे की आम्हाला त्यावेळेस नव्हत्या कळत त्या गोष्टी, की हा. पुढच्याला कसं बोलायचं, की कसं राहायचं असतं. आम्ही त्यावेळेस खूपच लहान होतो. खरं प्रेम काय असतं, खरं प्रेम काय असतं काय नाही तेव्हा काय नव्हतं माहिती, नुसतं एक लाइकिंग होती, असं हसणं बोलणं मस्ती वगैरे सगळं चालू होतं. पण जेव्हा 3 वर्षानंतर आम्ही परत एकमेकांना बघितलं, तेव्हा मी म्हणजे की यांचा बोलायचा अर्थ आहे की त्यावेळेस मला कळत होतं की आता मला कसं राहायला पाहिजे आणि मी कसं स्वतःकडे लक्ष द्यायचं स्टार्ट केलं होतं. कारण की तेव्हा मी गेले होते, माझी कॉलेज लाईफ जे ती जस्ट स्टार्ट झाली होती, मी 11वी किंवा 12वीला होते त्यावेळेस. तर मग कॉलेज लाईफमध्ये तर तुम्हाला माहितच आहे, कॉलेजमध्ये गेले की आपल्याला स्वतःच कळतं की आपल्याला कसं राहायला पाहिजे, आपण स्वतःला चेंज केलं पाहिजे. शाळेची आणि कॉलेजची लाईफ टोटली डिफरंट आहे, टोटली डिफरंट. तर मग माझं टोटली लुक चेंज, एकदम थोडीशी हाईट वाढलेली, केस थोडे मोठे झाले, म्हणजे केस मोठे झालेले, रंग एकदम फेअर झालेला. हा फोटो बघा, फोटो तर समजेल तुम्हाला. हा, तर मी लय म्हणजे खूप छान दिसायला लागले होते. तर हा माणूस तर काय बघितलाच की ही सिरियसली तरुण आहे. तर त्यांना असं वाटलंच नाही एवढं. यार नव्हतं वाटलं खरं. आले भारी दिसत ते, सांगतो ना, फोटो बघा ना पहिला, असा वाला. असा फोटो बघा तुम्ही. एवढं नाही, तो माझा फेवरेट पोज होता असा वाला. अजून पण तसंच. अजून पण, आणि खूप लोक माझा पोज पण कॉपी करतात. ठीक आहे, लय तोंड वाकडं तिकडे होत आहे, तर पुढे बसून तुम्हाला मी. हा ठीक आहे. सगळ्यात आधी जेव्हा आम्ही पोहोचलो, एक दिवस आम्ही रेस्ट केला, दुसऱ्या दिवशी हळद होती. मग त्यानंतर रात्री हळद बिळद होती, मस्त डान्स वगैरे केला आम्ही तिथं. यांच्या दारामध्ये मंडप बांधला होता, लय मजा आली त्या दिवशी, लय भारी वाटत होतं. फोकस बिकस लावलेले होते, डान्स वगैरे केला. आणि रात्री आम्ही काय मेकअप वगैरे नव्हता केला, तर एकदम साधं सुद्धा. तुम्हाला तर माहिती आहे हळदीमध्ये कसं असतं, तर आम्ही काय मेकअप नव्हता केला. मग त्यानंतर दुसऱ्या दिवशी मस्त तिथं एक वेगळा रूम आम्हाला दिला होता नवरीला, आणि आम्ही सगळ्या मुली होतो तिथं, आम्ही चेंज करायला गेलो होतो. तर मी एक ब्लॅक कलरचा 1 पीस घेतला होता, एकदम डिसेंट होता, खूप छान होता. आणि मी ना जास्त मेकअप करणं प्रेफर नव्हते करत तेव्हा, तर मला असं वाटलं की मी जितका लाईट वेट मेकअप करेल मी तितकी छान दिसेल, आणि मी तसंच केलं. फक्त फाउंडेशन लावला, 1 पीस घातला, एक सिंपल चेन घातली, मोठे थोडेसे इयरिंग्स होते, लिपस्टिक, काजळ, लायनर, बस इतकंच. आणि त्याच्यानंतर जे मी नाही का असं हिरोईन टाईप असं दरवाजा खोलून असं मी बाहेर निघले तयार होऊन, की हे पुढंच थांबलेले होते तिथं. आणि असं मला बघते ते, तुम्हाला असं वाटत असेल की काय पिक्चरचा सीन आहे, बट सिरियसली फ्रेंड, सिरियसली हे झालंय आमच्या बरोबर. तर मी आले अशी बाहेर, मग आणि माझं लक्ष नव्हतं की पुढे आनंद थांबलेत म्हणून. मला हसत येते, का हसायला येते, हसत येते थोडं, कशामुळं? असंच हिरोईन सारखी. हा, मग आले ना, नव्हते आले. हा चल, मैं हिरोईन हूँ. काश त्यामध्ये गाणं लॉन्च झालं असतं. हा ठीक आहे. ठीक आहे. तर त्यानंतर मग मी आले बाहेर, असं माझा 1 पीस असा नीट नाटका करत आले. बघितलं पुढे आनंद थांबलेले होते, तर इग्नोर दॅट. ओके, तर मी इग्नोर केलं, कारण की हे कसं होतं, यांनी काय चेंजिंग कपडे वगैरे केले नव्हते तेव्हा, चेंज नव्हते केले, हे तशाच अवतारामध्ये होते, सकाळच्या पारुषा अवतारात. तर मला बघून जो माणूस असा पळाला आणि सेम माझ्यासारखं ड्रेसिंग मारून आला, ब्लॅक शर्ट, ब्ल्यू जीन्स. ते जाऊन दे, मला काय माहित नव्हतं की तू काय घाल. हा, मला काहीच माहिती नव्हतं. अख्ख्या लग्नामध्ये आम्ही दोघांनी ट्विनिंग केली होती. आमच्या दोघांची ट्युनिंग झाली होती. फक्त मस्त माझा ब्लॅक कलरचा 1 पीस, इथं फक्त फ्रंट साईडला थोडस हाफ जो आहे तो ग्रे साईड होता, आणि बाकी पूर्ण ब्लॅक 1 पीस, आणि मस्त कॉन्फिडेंटली. हा,
आणि मग यांनी मस्त ब्लॅक कलरचं शर्ट घातलं होतं, जीन्स ब्ल्यू कलरची वेअर केली होती आणि शूज वगैरे मस्त मस्त नाही का ड्रेसिंग मारली होती, हातात वॉच वगैरे घातली होती. तर आम्ही सगळ्या लग्नामध्ये थांबलो होतो, तेव्हा पण मी अशीच इग्नोर करत होते, कारण की त्या टायमिंगला पण आम्ही जास्त बोललो वगैरे नव्हतं. त्याच्यानंतर मग मी तिथे थांबले लग्नामध्ये. मग मला म्हणतात, मला असं कोपऱ्यातून इशारा केला इकडे. म्हणलं काय झालं? मग मी बोलते तिकडे ना. मग मी गेले मग घरामध्ये जाऊन मला चला आपण एक सेल्फी काढू. अरे का सेल्फी काढू पण मी का? तरी पण म्हणलं जाऊ दे, आता एवढं माणूस आता मोबाईल घेऊन असं एवढा वेळ झाला असं थांबलाय, म्हणलं तर आपण एखादी सेल्फी काढून टाकावं. आणि त्या टायमिंगला म्हणजे की नाही का आमच्या दोघं आम्ही एकमेकांबरोबर बोलत होतो. ही गोष्ट आमच्या सगळ्यात मोठ्या वहिनीला माहिती होती, प्रियंका ताईला. सगळ्या मोठ्या ज्या आता हा. या दुनियामध्ये नाही राहिल्या त्या वारलेल्या आहेत. त्या रिसेंट आता एक्सपायर झालेत त्याच्यामुळे. तर त्यांना आमच्या ह्या गोष्टी माहिती होत्या, त्याला आमच्या मजा घेत होत्या, हसत होत्या, आमच्या दोघांकडे बघत होत्या. काय चाललंय तुमचं? काय असं चाललंय? बोलत होत्या. फोटो चालले. हा. तर मग आम्ही 2-3 फोटो सेल्फी वगैरे काढली. मग नंतर बाहेर मांडवामध्ये लग्न होतं, मग लग्न वगैरे लागलं, अक्षता सगळे तिकडे टाकतात, परत हे अगेन माझ्यावर सगळ्यात मागं थांबून. मग मस्त लग्न वगैरे झालं. मग नवरीची होती बिदाई. तर नवरी चालली गाड्यामध्ये बसून आणि मग यांची चुलत बहीण ना, हा, माझी चुलत बहीण. यांची चुलत बहीण आली, छोटीवाली. तर ती आली आणि म्हणते दादानी तुला बोलवले. म्हणलं कशाला? तर म्हणते ते मला नाही माहिती, दादानी पण तुला मंदिरात बोलवले. तर म्हणलं आता मी कसं येऊ, म्हणलं एवढे पाहुणे आहेत, म्हणलं पप्पा पण इथंच आहेत म्हटलं. तर म्हणली 2 मिनिटाचं काम आहे. पहिलं मी नाही बोलले परत वाटतं, पाठवलं. मग यांनी परत पाठवलं वाटतं ना. हा, मी परत पाठवलं. हा, परत पाठवलं. तर ती बोलली की अरे दादा लय अर्जंट बोलते, 2 मिनिटाचं काम आहे, त्याला काहीतरी बोलायचंय तुझ्याशी. म्हणलं ठीक आहे. मग मी कसं तरी सगळे इथं विदाईच्या राड्यामध्ये हा, होते, तर मग मी त्या चक्करमध्ये गेली मी 5 मिनिटात तिथं मंदिरामध्ये बसले होते. हा. मंदिरात बसले होते तर मला म्हणतात छान दिसते. म्हणलं आता पुरं लग्न झाल्याच्या नंतर आता सांगते चांगली दिसते. मग तरी मी काय कॉम्प्लिमेंट नाही केली की तुम्ही चांगले दिसतात वगैरे काय, तर मी आपलं गप्प होते. तर मला म्हणतात की मग काय करायचंय? म्हणलं कशाबद्दल? लग्नाचा विषय काय करायचा आहे? तर म्हटलं असं कसं, म्हणलं घरचे ऐकतील, तुम्हाला माहिती ना म्हणलं माझ्या घरचे किती स्ट्रिक्ट आहे, तर ते नाही ऐकणार म्हटलं. तर तुझ्याशीच लग्न करणार आहे मी, आईला आणि वडिलांना घरी सांगतो. म्हणलं ठीक आहे, मग जर तसं असेल तर तुम्ही घरी सांगा. म्हणलं बघू काय बोलतात तुमच्या घरच्यांनी. जर माझ्या घरच्यांबरोबर बोलणं केलं तर म्हणलं काय होऊ शकतं, अगर आपण आपल्या घरच्यांना सांगतो की आमचं एकमेकांवर प्रेम आहे, तर घरचे कसं लवकर राजी नाही होणार. पण जर मोठे माणसं बोलतील की बाबा तुमची मुलगी आम्हाला द्या, तर तसं काय लग्नाचं होऊ शकतं. तर ते मला बोलले ठीक आहे, तू काय टेन्शन नको करू, मी माझ्या आई वडिलांना सांगतो, तू व्यवस्थित मुंबईला जा. मग मी माझ्या वडिलांना किंवा आईला सांगून घरी फोन करायला लावतो आणि लग्नाचा विषय करायला सांगतो. म्हणलं ठीक आहे. मग मी खूप खुश झाले आणि हक करायची इच्छा होती, बट लाज वाटायची, तेव्हा काय नाही केलं. मग तर म्हणलं ठीक आहे आणि स्माइल दिली आणि मग लगेच आम्ही पटकन रिटर्न आलो. त्याच वेळेस नवरी वगैरे सगळे गेले आपापल्या घरी. मग आम्ही संध्याकाळी जेवण वगैरे केलं, मस्त शेकोटी वगैरे करत बसलो. तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगते. आम्ही शेकोटी वगैरे करत बसलो. लय रात्र झाली होती, कमीत कमी 11:30. तुम्हाला माहितीये गावाकडे लोकांचं जेवण, गावाकडे 11:30 म्हणजे 2 ते 3. 2 ते 3 आपल्या इथं जसं की एकदम सामसून. तर काय झालं होतं, लग्न होतं. तर म्हणजे लग्न झाल्याच्या नंतर ना मम्मी पप्पा खूप दमले होते आणि तिकडची थंडी मम्मीला तर माझ्या अजिबात सूट होत नाही. तर मम्मी जाऊन झोपली, पप्पा पण झोपले, सगळे झोपले होते. आणि मग मम्मी, यांचा भाऊ आणि अजून काही छोटे छोटे मुलं होते. आम्ही सगळे मस्त शेकोटी करत बसलो होतो आणि मी जागीच होते त्यावेळेस. मग काय झालं, आम्ही सगळे शेकोटी करत बसलो होतो आणि हे ना कानामध्ये बोलले की 2 मिनिटं तिकडे मागे ये. तर मी म्हणलं मी नाही येणार. तर मग तर 1च मिनिट. मग मी गेले. गावामध्ये अजिबात लाईट नव्हते, सगळं अंधार, ते मस्त वातावरण झालं होतं. तर मग मी हिला बोललो, मम्मी वगैरे जे सगळे झोपले होते कारण की ते दमले होते भरपूर. तर मग मी हिला बोललो, म्हणलं 5 मिनिटात चल, म्हणलं घराच्या मागं, मला तुला तू बोलायचंय. तर ही बोलली नाही मम्मी, एवढं बोललं तरी अजून बोलायचंच होतं. तर बोलली नाही मम्मी येईल, मम्मी बघन मला, उगाच कशाला. म्हटलं 2च मिनिटं फक्त. आणि मी जाऊन आधी थांबलो कारण की दोघं संग गेलो तर लोकांना शक येईल. तर मी आधीच जाऊन घराच्या मागं थांबलो आणि ही आली मस्त व्हाईट कलरची जॅगिंग घालून, वर एक टॉप घातला होता बरं का. तेव्हा जॅगिन्स आहे ना ट्रेंडिंग होती ती, या साईडला अशी झिप होती ती वाली. तर ती समोरून आली आणि पण माझ्या पण लक्षात नाही की तिला सांगायचं की तिथं गटर आहे. आली आणि चेंबर होता, एवढा मोठा चेंबर, डायरेक्ट चेंबर मध्ये बक्कीने खाली गेली. आणि
तिच्या गुडघ्याला लागलं, म्हणलं बापरे काय झालं. गुडघ्याला लागलं ते ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, बट ती वाईट जॅगिन एक, आणि असं पण नाही की दोन्ही एकच पाय आतमध्ये गेलाय माझा. आणि सगळं अशी वाकडी झाली माहिती का. म्हटलं बापरे आता काय खरं नाही, म्हटलं आता सगळ्यांना कळतंय. मग काय झालं, तिला तरी पण मी तोंडातून आवाज नाही काढला. आनंदी मला असं वर खेचलं गटरतनं. आणि मग मी पटकन आतमध्ये गेले आणि कपडे चेंज केले, दुसरे घातले, कारण की ती वाईट जॅगिन होती ती पूर्णपणे खराब झाली होती. यांच्या बोलायच्या नादामध्ये दुसरंच म्हणलं, मी माझा गुडघा फोडून घेतला म्हणलं. चांगलं बोलणंच नाही झालं माहिती का. मग एवढं घाबरून गेलो तर आम्ही मीला पाणी वगैरे आणून दिलं पटकीने. मग हिने तिचं ते साफ पाय वगैरे साफ केला आणि कपडे चेंज करून मग आम्ही झोपून गेलो. मग आणि मग दुसऱ्या दिवशी आम्हाला लगेच निघायचं होतं, कारण की ऑलरेडी आम्ही 2 दिवस आधी आलो होतो हळदी साखरपुडा करण्यासाठी. तर मग लग्न केलं दुसऱ्या दिवशी लगेच आम्ही निघलो. सकाळी आम्ही निघलो तर मग मला बोलले की परत असं आम्ही चाललो होतो सगळे संगतीला, बॅग वगैरे मुद्दाम पप्पाच्या माझ्या पुढं पुढं करायचं, बॅग घ्यायची, त्या मामा मी बॅग घेतो. पहिल्यापासून तसंच आहे, मी मामांना तसंच करतो पहिल्यापासून, आता पण तसंच करतो. तर हा अजून पण आहे आनंदचं तसं काय, तसं पप्पाला म्हणजे की नाही का, पप्पाचं त्यांचा बॉन्डिंग खूपच जास्त चांगला आहे, पहिल्यापासूनच चांगला आमच्या दोघांचा. अजून पण तसंच आहे. आता पण तुम्ही बघितलं असेल, मध्ये पण आम्ही कधी कुठे गावाला वगैरे जातो, पप्पा आमच्या बरोबर जास्त असतात, कम्फर्टेबल. तर मग त्यानंतर मग बॅग वगैरे घेतली. मग मला बोलतात तू काही टेन्शन नको करू, मी बोलतो मम्मी पप्पाला आणि तुझ्या घरी फोन करायला लावतो. तर बघू का ते लोक काय बोलतात. जर हा बोलले तर मग मी येतो मम्मी पप्पाला घेऊन, मग आपण लग्न वगैरे बोलणं करू आणि सुपारी वगैरे फोडून ठेवू. सध्या नको म्हटलं, आता सध्याला थोडं म्हणते ना, आताच इकडे भेटून आली ना, असं म्हटलं थोडा दिवस थांब म्हणले. तर म्हणलं ठीक आहे. आणि मग त्यानंतर काय झालं, जेव्हा आम्ही गावाला गेलो होतो 11वी 12वीला होते, तेव्हा मग मी रिसेंट आहे ना, जेव्हा लग्नाला आलतो आम्ही त्या टायमिंगला आम्ही फोन घेऊन आलो होतो. म्हणजे की तेव्हा नवीन ओप्पो विवोचा फोन नवीनच स्टार्ट झाले होते, तर तेव्हा ते लॉन्च झाले. तर मग नवीन ओप्पोचा फोन मम्मीने घेतला होता. तर यांनी मला नंबर दिला होता, यांचा नंबर दिला होता की मला तू काय लागलंस तर मला कॉल कर. म्हणलं ठीक आहे. तर मग तेव्हा मी कॉलेजमध्ये असायचे ना. तुझा नंबर नव्हता, तो मम्मीचा नंबर होता, माझ्याकडे फोन नव्हता, कारण माझ्या घरचे पहिल्यापासून स्ट्रिक्ट असल्यामुळे कधी त्यांनी आम्हाला फोन वगैरे म्हणजे दिला नाही. आम्ही कधी जिद पण नाही केली त्या गोष्टीसाठी, म्हणजे की नाही का, कधीच आम्ही मम्मी पप्पापाशी असं हट नाही केलं की आम्हाला सेपरेट मोबाईल पाहिजे, कधी नाही. अख्खं ग्रॅज्युएशन होऊस तर माझ्याकडे मोबाईल नव्हता. तर मग आम्ही परत आमच्या घरी आलो. मग एक हफ्ता झाला असेल बहुतेक ना, 1 हफ्ता झाला. आणि त्यानंतर मग मी विचार केला की मी मामींना फोन करतो आणि जे पण असेल ना ते क्लिअर सांगतो. मी माझ्या पहिलं मम्मीला सांगितलं, ठीक आहे. मी माझ्या मम्मीला सांगितलं, म्हटलं मग आई बोलली काय. तर म्हटलं मला ती तरुणा लय आवडते. म्हटलं म्हणते कोण तरुणा. म्हटलं ती पोरगी, म्हटलं आलेली मामाची पोरगी. म्हणते हा. म्हटलं मला तिच्याबरोबर लग्न करायचंय. तर म्हणले ठीक आहे, चांगली दिसते. म्हटलं मला पण आवडते. म्हटले आई बोलली बरं का असं. आई बोलली की मला पण आवडते. म्हटलं मग तू बात कर म्हटलं त्यांच्याशी. म्हणलं बोलतो त्याच्या घरी. आई म्हणले ठीक आहे, थोडा दिवस थांब. म्हटले मी बात करते. मला असं वाटायचं मी कधी बोलतो तिला आणि कधी तिला खुश खबर देतो, मला असं वाटायचं माहितीये का. तर मग मी माझी हिंमत झाली तर मी मामींना कॉल केला आणि मामींना मी डायरेक्टच बोललो. माझी एवढी हिंमत झाली, मी डायरेक्टच बोललो की मामी मला तरुणा आवडते. म्हटलं मला तरुणाबरोबर लग्न करायचंय. मामी तिकडून डायरेक्ट शॉकचा 2 मिनिटं सायलेंट झाल्या. म्हणजे काय बोलताय. म्हटलं हा. मग त्यांनी एकदम असं कॅज्युअली घेतलं, त्यांना वाटलं अशी मस्करी चालली म्हणून असं त्यांना असं वाटलं. म्हटलं नाही सिरियसली, म्हटलं तू तर, म्हटलं सिरियसली मला ती आवडते. म्हटलं मम्मी बोलली हा ठीक आहे ना, म्हटली चालेल ना. असं बोलल्यावर का मला त्या टायमिंगला मम्मीने ठीक आहे बोलून फोन ठेवून दिला. मम्मीने काय मनावर नाही घेतलं, असंच बोलतो. मग त्याच्यानंतर पण आमच्या दोघांची क्युरियोसिटी की काय हा आहे की नाही आहे, यांच्या घरच्यांच्या तर्फे तर हा होता. माझ्या घरचे डायरेक्ट हा बोलले. आणि तुम्हाला सांगतो, माझ्या जेव्हा घरी सांगितलं ना मी की मला ही तरुण आवडती करून, तर माझ्या मम्मीने अक्षरशः माझ्या मोबाईलमध्ये हिचे फोटो होते. तर माझ्या मम्मीने अक्षरशः ते आहे ना ते हे करून आणले, प्रिंट करून आणलेत माहितीये का. आणि डायरेक्ट घरामध्ये लावले की माझी सून आहे. लग्न व्हायच्या आधीच माझ्या मम्मीने सगळे फोटो वगैरे लावले. माझ्या घरून अजून होकार पण नव्हता आला, पहिले घरच्यांकडून काय अजून तिकडून हेच नव्हतं आलं की रिस्पॉन्सच नव्हता काहीच. मी कॉलेजमध्ये गेल्याच्या नंतर मग मी आनंदचा नंबर तर घेऊन आले होते ना, तर माझ्याकडे मोबाईल नव्हता. मग मी कधी कधी फ्रेंड्सच्या कॉलनी कॉल करायचे की बाबा काय झालं आनंद, काय बोलले माझ्या घरचे, किंवा तुमच्या मम्मी काय बोलते. तर हे बोलले की माझ्या घरी तर एक्सेप्ट आहे, माझ्या घरी काय प्रॉब्लेम नाही, पण तुझ्या मम्मीने काय रिस्पॉन्स नाही केला अजून, तर थांब म्हणले थोड्या दिवस अजून. तर मी ना आईला फोन करायला सांगतो आणि बोलतो की काय आहे काय नाही. म्हणलं ठीक आहे सांगा. यांच्या घरच्यांनी फोन केला की बाबा असा असा विषय आहे, एकमेकांवर यांचं प्रेम आहे, तर काय करायचंय काय. तर माझ्या घरच्यांनी तेव्हा सिरियस घेतलं की जेव्हा यांच्या घरच्यांनी कॉल केला माझ्या घरी,
तेव्हा त्यांना समजलं की चल पोरगं नाही, त्याच्या बी घरचे बोलते ते, तर आपण एक त्या गोष्टीवर नाही का विचार करावा. तर मग त्यांना बोलले की ठीक आहे, या आपण समोरासमोर बोलू. त्याआधी मम्मीने मला एकट्यात विचारलं होतं, आनंदचा फोन आला होता, तर तुला त्याच्याबरोबर लग्न करायचंय का, तुला आवडतो का? तर मी म्हंटल होतं हा मला आवडतोय. पण मग कसं आहे, मम्मी मला खवळली त्यावेळेस एकट्यामध्ये, तर मला लय वाईट वाटलं. पण कुठं ना कुठं आता वाटतं की मम्मी तिच्या जागेवर बरोबर होती. मलाच नाही, दोघांना पण वाटतं आम्हाला आता की वाटतं, पहिले नव्हतं वाटत त्या आम्हाला. टायमिंगला कसं ते तुम्ही पण अंडरस्टँड करू शकता की त्यावेळेस आमची सिच्युएशन अशी होती की आम्हाला आमचंच खरं वाटायचं, बाकी सगळी दुनिया चुकीची वाटायची. पण तसं नसतं. की मम्मीने मला एकट्यात विचारलं की ठीक आहे, तुला लग्न करायचं, पण पोरग काय करतो, त्याचं शिक्षण काय झालंय, त्याला घरदार job करतो? जॉब काय करतोय, त्याला घरदार स्वतःच आहे की नाही, तेवढा मॅच्युअर आहे की नाही, वय काय आहे. म्हणजे नाही का, एका लग्नासाठी ज्या मुलामध्ये क्वालिटीज हवी असती तर ते माझ्या घरचे त्यांच्यामध्ये ढुंढायचं प्रयत्न सुरू करत केलं होते. त्यांनी. जेवढ्या बी गोष्टी घरचे बघतात त्यातून एक पण गोष्ट नव्हती त्यांच्यामध्ये. कारण की ते पण त्यांच्या जागेवर बरोबर आहेत की मुलाला घर नाही, हा. आणि खरंच आम्हाला पुण्यामध्ये घर नव्हतं पहिलं, आणि मी जॉब पण नव्हतं करत, कारण की आमचं दुकान होतं. कशाचं दुकान होतं आमचं माशाचं दुकान होतं, म्हणजे मच्छीचं दुकान होतं. तर ह्या लोकांना त्यांना असं वाटायचं मच्छी वगैरे विकतात असं तसं, हे यांचा जॉब वगैरे काय नाहीये. पण ते बिझनेस होता आमचा, आम्ही त्यांच्यापासूनच आमचं म्हणजे आमचं म्हणजे अख्खं घर कसं चालू असतं ना, होतं. आता बघ कसं आहे, त्यांचं बघण्याची दृष्टिकोन थोडी वेगळीच त्यांचा होती. पॉईंट ऑफ व्ह्यू वेगळा होता. ते ह्या रिझनमुळे, कारण की कसं आम्ही पहिल्यापासून शहरात राहिलो, आम्ही जॉब करतो, तर इकडच्या लोकांची म्हणजे नाही का मेंटॅलिटी अशी की ते जे जॉब करतं तेच माणसं चांगले. आता आम्हाला कळते की बिझनेस असतो, मग तो कुठलाही असो, बरोबर, कुठलाच बिझनेस. कुठलाही असो. जर कुठला माणूस मोचीवाला असतो किंवा चप्पल शिवणारा असतो, तर तो पण त्याच्या कलेने त्याचे पैसे कमवतो आणि त्याच्या घरच्यांचं पोट भरतो, तर तो काही चुकीचा नाहीये. तो पण एक त्याचा बिझनेस आहे, भले छोटाही सही, ठीक आहे. तर तसंच यांचा बिझनेस होता. पण माझ्या घरच्यांना कसं वाटत होतं की नाही का, आमची पोरगी एवढी शिकलेली आहे, 12वी 13वी, तेव्हा मी 13वी मध्ये होते, FY चाललं होतं त्यावेळेस माझं. तर त्यांना असं वाटायचं की मुलगा पण ग्रॅज्युएट पाहिजे, मुलाचं स्वतःचं घर पाहिजे. आणि ऑब्व्हियसली कुठलेही आई वडील मुलगी देण्याआधी तेच बघते की माझी पोरगी ज्या घरामध्ये लग्न करून जाणार आहे, तर त्यांचं घर स्वतःचं आहे की नाही, मुलगा शिकलेला आहे की नाही, त्याच्यामध्ये किती मॅच्युरिटी लेवल आहे, त्याच्या घरचे कसे आहेत, तो काय जॉब करतो, त्याला काय पगार आहे, अशा सगळ्या गोष्टी होत्या. तर मग मम्मीने मला एकट्यात विचारलं की काय काय, तर मी सगळं मम्मीला त्यावेळेस माझे 0 एफर्ट्स होते की बाबा मम्मी तसं काहीच नाही ना, तो जॉब करत आहे ना, त्याच्याकडे स्वतःचं घरदार आहे ना, तेवढा मॅच्युअर आहे, जेवढी नाही कमी. आता मी तर लहान, आनंद माझ्यामध्ये कमीत कमी 1 ते 1.5 वर्षाचा फरक आहे. मी 1 वर्षाने मोठा आहे फक्त. तर त्यांना असं वाटायचं की मुलगा कमीत कमी 3 ते 4 वर्ष तुझ्यापेक्षा मोठा पाहिजे, असावा. तरच तो थोडासा मॅच्युअर असतो. तर काही लोकांची पहिली मेंटॅलिटी होती तशी, बट आता तसं नाहीये. हिला असं वाटायचं की त्याचं काय करायचंय मला, पण आमच्या दोघांचं प्रेम होतं. ही पण मला सांगायची माझ्या घरचे असे बोलतात तसे बोलतात. तर मी बोललो ठीक आहे म्हटलं, त्याला हाच प्रॉब्लेम आहे ना, तर मी त्याच्या मनासारखं करतो म्हटलं. तर आतापर्यंत तुम्ही ऐकलं की नाही का, आमचं तिसरी भेट आणि शेवटची भेट कुठे झाली. 3ऱ्या भेटीच्या नंतर डायरेक्टली आमचा विचार जो आहे तो लग्नावर लग्नापर्यंत शिफ्ट झाला. पोहोचला. त्यानंतर आमच्या लग्नामध्ये किती अडथळे आले, किती लोकांनी काय काड्या केल्या, कोण काय काय बोललं, कोणाच्या काय बोलतात ते एक्सपेक्टेशन होत्या की मुलामध्ये काय पाहिजे किंवा मुलीमध्ये काय पाहिजे. म्हणजे जे आमच्या लग्नामध्ये अडथळे आलेत ना, असं वाटतं की मला की कोणाच्याच लग्नामध्ये नसतं कोणाच्याच आले. लग्नात नसते जेवढे आम्ही आले. बघितले तर म्हणजे आहेत भरपूर तसे, पण जेवढे आम्ही बघितलेत ना, असं वाटतं की आमच्या लग्नात जेवढे अडथळे आलेत ना, ते बाकीच्या कोणाच्या लग्नामध्ये अडथळे नसतील आले. आणि लग्नाच्या नंतर सुद्धा भरपूर अडथळे आले. तर हा व्लॉग कंटिन्यू असणारच आहे. तर तुमच्या खूप जास्त रिक्वेस्टमुळे आम्ही पार्ट 3 बनवलेला आहे. तरी होती आमची लास्ट भेट आणि डायरेक्टली लग्नावरती शिफ्ट होणारा प्रश्न, जे की तुम्हाला बघायला भेटणार आहे नेक्स्ट व्लॉग मध्ये. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.